मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन प्रतिष्ठेची झालेली बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक लढवलेली होती। या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर उशिरा रात्री झाला। मात्र निकालाने ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का दिलेला आहे। उत्कर्ष पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही। या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल 9 वर्षांची सत्ता गमावलेली आहे। ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरलेले होते। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झालेली होती। तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, तर शिंदेची शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले होते। तर बेस्ट वर्कर युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले 21 उमेदवार रिंगणात उतरवलेले होते। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय समीकरणांना हा पराभव मोठा धक्का मानला जातो। या पराभवानंतर आता भाजपने ठाकरे बंधूंना डिवचायला सुरुवात केलेली आहे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची खिल्ली उडवलेली आहे। केशव उपाध्ये यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय, एकाकडे गमवण्यासाठी काहीही राहिले नाही आणि दुसऱ्याकडे कमवण्यासाठी काहीही राहिले नाही, अशा 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते। हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणूक निकालाकडे पहा। कालपर्यंत 2 शून्य आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती। आज त्यांनाच त्यांची किंमत कळलेली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।